नमस्कार मित्रांनो, मी शौक्य वकील. माझ्या शौक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मिळकत याविषयी थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. वडिलोपार्जित मिळकत म्हणजे जी मिळकत 4 पिढ्यापासून आपल्याकडं चालत आलेली असते. म्हणजेच पणजोबाकडून आजोबाकडे, आजोबाकडून वडिलांकडे, वडिलांकडून नातवाकडे किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीनं 4 पिढ्या अस्तित्वात असतात. त्याला वडिलोपार्जित मिळकत असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती वडील असेल, आजोबा असतील, स्वतःच्या कमाईतून काही मिळकत खरेदी करत असतात, त्याला स्वकष्टार्जित मिळकत असं म्हटलं जातं. हे मिळकतीचे 2 प्रकार असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. वडिलोपार्जित मिळकत येते म्हणजेच कायद्यानं हक्क प्राप्त होत असतो. पण हे हक्क कधी संपुष्टात येतात आणि आपले कोणकोणते वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आपले कोणते अधिकार आहेत, असे अधिकार 5 आपण अधिकार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वडिलोपार्जित मिळकत ही पिढ्यानपिढ्या जर तुमच्याकडे चालत आलेली असेल, आता ह्यामध्ये वडिलोपार्जित मिळकत कशाला म्हणतात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पणजोबा, आजोबा, वडील आणि नातू ही 4 पिढ्या जर अस्तित्वात असेल तरच त्याला वडिलोपार्जित मिळकत म्हणतात. मी का सांगतो हे लक्ष घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पणजोबा हयातीत पाहिजेत, आजोबा हयातीत पाहिजेत, वडील हयातीत पाहिजे आणि त्यांना नातू झालेला पाहिजे. ह्या 4 पिढ्या जर अस्तित्वात असतील तरच जन्मना मुलांना सुद्धा वडिलोपार्जित हक्क कायद्यानं मिळत असतो. समजा नातू जन्माला यायच्या आधी किंवा नातवाचं कोणतंही अस्तित्व नसतानाच जर आजोबा वारले तर किंवा पणजोबा वारले तर ती वडिलोपार्जित मिळकत होत नाही. हा फार महत्त्वाचा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये संबंध येत असतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे, वडिलोपार्जित मिळकत अशा मिळकतीलाच म्हटलं जातं की त्यांच्या पणजोबा, आजोबा, वडील आणि नातू, मुलगा ही 4 पिढ्या अस्तित्वात पाहिजे, त्यावेळीच ही वडिलोपार्जित मिळकत धरली जाते. मित्रांनो, स्वकष्टार्जित मिळकत महत्त्वाची. जे वडील असतील किंवा पणजोबा असतील हे स्वतःच्या मिळकतीतून, स्वतःच्या उत्पन्नातून ही मिळकत खरेदी करतात. अशा पद्धतीनं ह्या 2 मिळकतीचा फार महत्त्वाचा हिस्सा किंवा भाग हा जीवनामध्ये येत असतो. आता महत्त्वाची गोष्ट आहे, स्वकष्टार्जित मिळकत आणि आपण वडिलोपार्जित मिळकत पाहिली. ह्याचबरोबर आता वडिलोपार्जित मिळकत कधी नष्ट होऊ शकते किंवा कधी हक्क आणि अधिकार संपतो हे पहा. समजा पणजोबा असतील, पणजोबानी आजोबाला जर मिळकत दिलेली असेल वडिलोपार्जित आणि पणजोबानी जर आजोबाला देऊन आजोबानी ती मिळकत त्यांच्या मुलग्याला म्हणजेच वडिलांना जर मिळकत ही बक्षीसपत्रानं दिलेली असेल किंवा मृत्यूपत्रानं जर दिलेलं असेल तर ते वडिलोपार्जित जी मिळकत आहे तिचे हक्क आणि अधिकार संपतात. ह्यावेळी फक्त सदरची मिळकत ही जे वडिलांनी घेतली म्हणजेच पणजोबांनी आजोबाला दिली, आजोबांनी काय केलं, मृत्यूपत्र तयार केलं किंवा बक्षीसपत्र तयार केलं आणि ते आपल्या मुलाला दिलं, त्यावेळी त्या वडिलोपार्जित मिळकतीचा हक्क आणि अधिकार हा संपुष्टात येतो. ती मिळकत जी मृत्यूपत्रानं वडिलांच्याकडे मिळाली आहे किंवा बक्षीसपत्राने मिळालं आहे ती त्यांच्या मुलांचा हक्क येत नाही. हा फार मोठा फरक आपल्या अधिकारामध्ये येत असतो. म्हणजेच जी मिळकत आजोबाकडे आली ती पणजोबाकडे आली ती आजोबाला मिळाली, आजोबाने काय केलं, मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र करून आपल्या मुलाला दिली, त्यावेळी वडिलोपार्जित मिळकतीचे हक्क आणि अधिकार संपुष्टात येतात. ती मिळकत पुढं आपल्या पणजोबाची आहे किंवा आजोबाची आहे म्हणून पुढच्या पिढीला मिळणार नाही. हे महत्त्वाचा पहिला अधिकार आणि हक्क लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या 3 पिढ्या येतात मग ते पणजोबा असतील, आजोबा असतील किंवा वडील असतील, नातवाला मिळकत जर मिळायची असेल वडिलोपार्जित तर ह्या 3 पिढी
पूर्णपणे जिवंत असतील तरच ही वडिलोपार्जित मिळकत ही नातवाला मिळत असते. समजा ह्यातलं कुणीही जरी एक्सपायर झालं किंवा मयत झालं तर सदरची मिळकत ही वडिलोपार्जित घरी धरली जात नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून. आपण सरासरी म्हणत असतं की नाही माझ्या आजाचे आहे, माझ्या पंजाचे आहे, पण ते पंजा आजोबा हे अस्तित्वात असेल तरच नातवाचा वडिलोपार्जित मिळकतीवर हक्क आणि अधिकार मित्रांनो येत असतो. त्यानंतर ही दुसरी घटना झाली. तिसरी महत्त्वाची घटना आपण पाहूया. 2005 साली मुलींना 2005च्या आधी ज्या मुली होत्या त्यांना कायद्यानं जे काय मिळकत असेल वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान हक्क आणि हिस्सा येत नव्हता. परंतु काही सायटेशन हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची आल्यामुळं आणि 2005मध्ये कायद्यामध्ये काही तरतुदीमध्ये बदल झाल्यामुळं जसा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांना फक्त हक्क होता, मुलींना हक्क दिला जात नव्हता 2005 सालाबद्दल. परंतु 2005 साली अशा अमेंडमेंट करण्यात आल्या, कायद्यामध्ये बदल करण्यात आले आणि जसा मुलगा संपत्तीचा वारस ठरला जातो तसाच मुलींना सुद्धा कायदेशीर हक्क देण्यात आला आणि मुलींना सुद्धा मुलांच्या बरोबरच समान हक्क आणि अधिकार आणि हिस्सा देण्यात आला. त्यामुळं काही बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत की 2005 नंतरच मुलींना फक्त हक्क, अधिकार आणि हिस्सा मिळतो. पण तसं होत नाही मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2005च्या आधी जरी मुली असतील तरीसुद्धा काही सायटेशननुसार, काही सुप्रीम कोर्टाच्या सायटेशननुसार, जे सायटेशन 2019-20मध्ये बाहेर पडलं त्या सायटेशननुसार मित्रांनो ज्या 2005च्या आधी मुली जरी असल्या, त्यांचे वडील वारले असतील किंवा हयात असतील तर त्या मुलींना सुद्धा जसं 2005 नंतर समान हिस्सा मिळतो तसाच 2005च्या आधी सुद्धा मुलींना हा समान अधिकार मिळतच असतो. हा तिसरी घटना झाली. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा वडिलोपार्जित मिळकत असेल आणि 4 भाऊ असतील तर समजा वडिलांनी किंवा पंजानी आजोबाला ती मिळकत दिली असेल, 4 खोल्याचा बंगला दिलेला असेल, पंजोबांनी जर आजोबाला दिले असेल आणि आजोबांनी जर वडिलांना दिलेले असेल तर वडिलांना 4 भाऊ असतील आणि सदरची मिळकत ही वडिलोपार्जित जर आलेली असेल तर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही 4 भाऊ 4ही खोलीमध्ये राहता त्यावेळी ती सदरची मिळकत ही सामायिक असते. समजा एखाद्या भावाला त्यामध्ये वाटलं की सदरची मिळकत मी माझ्याकडे जी खोली राहायला आहे ती खोली मी विकणार आहे किंवा तिची विल्हेवाट लावणार आहे माझ्या कुणाचीही संमती न घेता, तर अशी व्यक्ती त्या एखाद्या खोलीचा जी वडिलोपार्जित मिळकत आहे त्या खोलीची विल्हेवाट किंवा ती स्वतः विकू शकत नाही. जर तिला विकायची असेल तर एक म्हणजे वाटणीपत्र करून घेतलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जे इतर 3 भाऊ असतात त्या 3 भावांची जोपर्यंत संमती घेत नाही तोपर्यंत सदरची मिळकत त्या भावाला एकट्याला विकता येणार नाही. कारण हा कायदेशीर तुमचा महत्त्वाचा म्हणजे चौथा हक्क येतो की जर वडिलोपार्जित मिळकत जर मिळालेली असेल आणि सदरच्या मिळकतीचे जर वाटप झालेलं नसेल सरसने रसमानानं तर सदरची मिळकत एकट्या व्यक्तीला विक्री करता येत नाही. सदरची मिळकत विक्री करायची असेल तर इतर जे 3 भाऊ आहेत त्या 3 भावांची संमती ही घेतलीच पाहिजे. विनासंमती सदरची मिळकत विक्री करता येणार नाही. अशा पद्धतीनं ही घटना पाहत आहोत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो, सदर मिळकत ही जर विक्री करण्यास 3 भाऊ जर अडचणी निर्माण करत असतील आणि ती मिळकत त्या भावाला जर विकू देत नसतील तर महत्त्वाचा 5वा घटक असा आहे किंवा घटना अशी सांगते की जर एखाद्या भावाला सदरची मिळकत विक्री करायची असेल आणि 3 भाऊ जर विक्री करण्याची जर परवानगी आणि परमिशन देत नसतील तर सदरचा दावा मेहरबान कोर्टात दाखल करून त्या व्यक्तीला जी मिळकत विकणार आहे त्या व्यक्तीला इतर 3 भावाशी दाद मागता येते. जर ह्या व्यक्ती जर संमती देत नसेल तर कोर्टातून सदरची विक्री करता येते. मग ते 3 भाऊ त्यांची संमती असो नसो किंवा ते जर घ्यायला तयार असतील तर त्यांना ही व्यक्ती विकू शकते किंवा दुसऱ्या व्यक्तीनं आपली जागा ती किंवा एक खोली आहे ती विकण्याचा प्रयत्न करू शकते आणि विकण्याचा अधिकार हा कायद्यानं दिलेला आहे. त्यामुळे ह्या फार महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत
5वी घटना म्हणजे तुम्हाला तुमचा वडिलोपार्जित जर हिस्सा वाटप करून पाहिजे असेल किंवा सेपरेट करून पाहिजे असेल आणि तुम्ही ती विक्री करणार असेल किंवा स्वतःसाठी सेपरेट ठेवणार असेल तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याचा हक्क आणि अधिकार कायद्यानं दिलेला आहे. त्यामुळं मित्रांनो, वडिलोपार्जित जी मिळकत असते त्यामध्ये हे आपण 5 अधिकार पाहिलेले आहेत. पहिला अधिकार आपण पाहिला की स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित मिळकत. आणि वडिलोपार्जित मिळकत तुम्हाला कधी मिळू शकते? महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे वडिलोपार्जित मिळकत जर तुम्हाला मिळायची असेल तर 4 पिढ्या अस्तित्वात पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला की बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र जरी एखाद्या पिढीनं जर केलं 4 पिढीपैकी तर सदरचं वडिलोपार्जित मिळकत ही संपुष्टात येते आणि त्याचं मूळ स्वरूप हे चेंज होत असतं. तिसरा महत्त्वाचा गोष्ट आपण पाहिली की 2005 साली ज्या महिलांना तरतुदी करण्यात आल्या समावेशीच्या त्यामध्ये 2005ची सुद्धा तरतूद लागू आहे. आणि ह्यामध्ये मागील सुद्धा ज्या मुली होत्या 2005 साली जन्माला आलेल्या त्यांना सुद्धा समान हिस्सा कायद्यानं देण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाची गोष्ट आहे, विनासंमती जरी वडिलोपार्जित मिळकत ही 4ही भावामध्ये समान आलेला असेल तर 3 भावाची संमती घेतल्यास आहे चौथा भाऊ त्याच्या वाटणीला आलेली मिळकत ही विकू शकत नाही किंवा विनासंमती ही विक्री करू शकत नाही. आणि 5वा महत्त्वाचा गोष्ट आपण आहे, तुम्हाला जर ती मिळकत विक्री करायची असेल तर मेहरबान कोर्टाचा आधार घेऊन किंवा मेहरबान कोर्टात दावा दाखल करून सदरची मिळकत तुम्ही विक्री करू शकता. हे कायद्यातील काही वडिलोपार्जित मिळकतीच्या बाबतच्या ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.